सोलापूरमध्ये एक बातमी ऐकली। बातमी अशी होती, सांगलीच्या एका इसमाने असा आरोप केला की त्याच्या नातेवाईकाकडे सांभाळायला ठेवलेल्या मुलीला नातेवाईकांनी विकलं। होय, मुलीला विकलं, परंतु एक नाही, दोन मुलींना विकलं। या इसमाने या सोलापूरच्या नातेवाईकांना विश्वासात घेऊन पहिल्या मुलीला आपल्या नातेवाईकांकडे दत्तक दिलं, विकलं आणि दुसऱ्या मुलीला गोव्याला 4.5 लाख रुपयांना विकलं। माणसं पैशाच्या चणचणीमुळे घर गहाणवत ठेवतात, गाडी गहाणवत ठेवतात, मोबाईल गहाणवत ठेवतात, दागिने गहाणवत ठेवतात, परंतु या बाददाराने चक्क आपल्या बायकोला गहाणवत ठेवलं, अशी सांगलीमधून ऐकून येत आहे। त्याच्या व्यसनामुळे, आर्थिक विवंचनेमुळे त्याने आपल्या दोन्ही मुलींचा व्यवहार केला आणि त्याला पैसे कमी मिळाल्यामुळे त्या आकसापोटी नातेवाईकांना त्रास व्हावा म्हणून हा इसम असे आरोप करत आहे। या इसमानं ज्यांना मुली विकले, व्यवहार केला, त्याचे ठोस पुरावे जनता राज्य न्यूज चॅनलकडे उपलब्ध आहे। जनता राज्य न्यूज चॅनल लवकरच या सर्व गोष्टींचा खुलासा करणार आहे। बघत रहा जनता राज्य न्यूज चॅनल। मी क्राईम रिपोर्टर कीर्तिकुमार शिवशरण सोबत क्राईम रिपोर्टर संगीता क्षीरसागर मॅडम।